तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्याही विचाराला प्रतिमेला त्रिवार वंदन. तसेच आपल्या सगळ्यांची एकमात्र बौद्ध संघटना भारतीय बौद्ध महासभा या संघटनेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक आदरणीय मीराताई आंबेडकर त्यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्म कार्यालाही त्रिवार वंदन. या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला त्रिवार वंदन. आणि आज या नालंदा बुद्ध विहारामध्ये उपस्थित असलेले आंबेडकर नगर शाखेचे अध्यक्ष बौद्धाचार्य माजी श्रामणेर समता सैनिक बाळू शिंदे गुरुजी, तसेच झोनचे उपाध्यक्ष माझे वडील भास्कर उघाडे गुरुजी, तसेच बौद्धाचार्य माजी श्रामणेर प्रबुद्ध बहुजन युवा विचार मंचाचे ट्रस्टी आंबेडकर नगर या ठिकाणी ज्यांनी धम्म चळवळ कार्यरत केली असे आमचे परम मित्र आदरणीय गौतम मुळे गुरुजी, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि जे शाखेमध्ये कार्यालयीन सचिव आहेत असे समता सैनिक युवराज पडगाण साहेब, उपस्थित सर्वच समता सैनिक माजी श्रामणेर आणि उपासक उपासिका, आपल्या सगळ्यांना सविनय जय भीम. आज आपला विषय हा मुळे साहेब भारतीय बौद्ध महासभा झोन क्रमांक 3 या युट्यूब चॅनलवरती पोस्ट करणार आहे आणि म्हणून त्यांच्या फरमाईश प्रमाणे आपल्याला विषय घ्यायचा आहे. विषय तर विषय पण होईलच, पण तो आपल्या व्यतिरिक्त आपल्या झोन मध्ये असलेल्या सगळ्या बौद्ध उपासकांपर्यंत तो कसा पोहोचला जाईल. आपल्या विहारात जरी वर्षावास नाही पण तरी या संख्येने आपण विहारात येतोय आणि इथं जे काही विषय होतात ते वर्षावासाच्याच लेवलचे विषय होत आहेत. सध्या खेदाची बाब आहे की प्रवचनकार एकच आहे म्हणा, प्रवचनकार बदलतील, नक्कीच दुसरे येतील, पण विषय हे रेग्युलर होत आहेत, तर हे आपल्यासाठी आनंदाची आणि शिकण्याची गोष्ट आहे. महामंगल सुक्त भगवान बुद्धांनी अनेक सूक्त दिले. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजवतो. हा विषय हा थोडासा लांबला जाऊ शकतो, जवळजवळ अर्धा तासाचा विषय होऊ शकतो. बघा याच्यावर बस, अरे बस, मला अडचण व्हायची ती पाठ. तर लक्ष देऊन ऐका. भगवान बुद्धाच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले का त्याला सुत्त म्हणतात, सुत्त. आणि जे बुद्धाविषयी दुसऱ्याने लिहिलंय का त्याला गाथा म्हणतात. नरसिंह गाथा ऐकली का? ऐकली नाही ऐकली? बाल श्रामणेरला जे होते त्यांनी हातवर करा. ऐकली ज्यांनी ऐकली त्यांनी हातवर करा. नरसिंह गाथा. तुम्ही झोपायच्या वेळेला तुम्हाला झोप येत नव्हती तेव्हा मी गाथा बोलत होतो नाही का? चकवरंकित रत सुपादो लखन मंडित. ही गाथा आहे. ही भगवान बुद्धाच्या जीवनावरती त्यांच्या शरीराचं वर्णन करण्यासाठी लिहिलेली गाथा. तर गाथा ही वेगळी असते. सुत्त हे बुद्धांनी स्वतः सांगितलेले शब्द आहेत, त्याला सुत्त म्हणायचं. आणि आत्ताच आपण महामंगल सुत्त इथं म्हटलेलं आहे. आता या सुत्ताचं नेमकं बॅकग्राऊंड काय, सुत्त हे कशासाठी सांगितलं गेलंय, या सुत्तामध्ये बुद्धांनी नेमकं काय सांगितलंय हे शिंदे गुरुजींनी थोडक्यात आपल्याला माहिती दिली. तर मी माझ्या परीने तुमच्या समोर हे सुत्त मांडण्याचा प्रयत्न करीन. ही सुत्ताची सुरुवात अशी झाली जे आम्ही बोललो, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावस्त्यं विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्य आरामे. म्हणजे मी एकदा असं ऐकलंय की अनाथ पिंडकाने दिलेल्या जेतवन बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्ध आराम करत बसले होते. आता आराम करत म्हणण्यापेक्षा आपण ध्यान साधनेला बसले होते म्हणू शकतो, है की नाही? आलं का लक्षात? तर भगवान बुद्ध हे जेतवनामध्ये ध्यान साधनेला बसलेले आहेत. त्यापुढं असं लिहिलेलं आहे, अर्थखो अयतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंत वन्ना केवल कल्पंग जेतवनं उभासेत्वा. त्याच वेळेला एक देवता भगवंताच्या समोर आली. देवता आली हे जे मराठी व्याकरण आहे खरं तर आली म्हणजे ती स्त्री नाही. व्यक्ती हा पुरुष असो की स्त्री असो, व्यक्तीला आलीच म्हटलं जातं. त्यामुळे देवता हा पुरुष असो की स्त्री असो त्याला आलीच म्हटलं जाणार. तर ती देवता कोणी आहे, स्त्री असो पुरुष असो, कोणीतरी एक चांगला व्यवहार करणारा माणूस म्हणा किंवा स्त्री म्हणा त्या ठिकाणी आलेली आहे.
देवता आली म्हणजे काहीतरी आभाळातून कोणी देव त्यांच्या समोर उभा राहिला नाही. आपण देव भूत वगैरे या गोष्टीला मानत नाहीत, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. त्यामुळं एक देवता ही भगवान बुद्धाच्या पुढे आलेली आहे असं तिथं म्हटलंय. आणि पुढे लिहिलंय, एन भगवा तेन उपसंकमी उपसंकमित्वा भगवंत गाथा याज्यभासी. आणि मग तिने काय केलं, सगळं जेतवन बुद्ध विहार त्याच्यामध्ये ज्या मशाली लावल्या होत्या ना साईडला, त्या मशालीतलं तेल संपत आलेलं आहे. म्हणजे रात्र सरून गेली आणि आता सकाळ व्हायचा टाइम जवळ आलाय. सकाळी 4-4:30चा टाइम आहे. आणि ती देवता जेव्हा त्या विहारात आली, तिनं सगळ्या मशालीमध्ये तेल टाकलं आणि सगळं मशाली जाळायला लागल्या. पूर्ण जेतवन हे शोभायमान झालं, चमकायला लागलं. आणि मग भगवान बुद्धाला वंदन करून ती देवता काय म्हणाली, पुढं म्हणाली, लक्ष द्या. ती पुढं अशी म्हणते की बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयू आकड खम्माना स्वत्थानं गृही मंगलम उत्तमं. ती देवता पाली भाषेत भगवंताला म्हणते की हे भगवान, की बऱ्याच लोकांना, बऱ्याच देवतांना असा प्रश्न पडलाय की आपलं मंगल कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, काय केल्याने आपलं भलं होणार आहे. आलं का लक्षात? प्रश्न काय विचारला त्या देवतेने की काय केल्यावर आपलं भलं होणार आहे, काय केल्यावर आपलं आयुष्य. मला सांगा, जसं मी नेहमी विहारात बोलत असतो, आपण सगळे दुःखी आहोत की नाही? तुमच्यापैकी कोण आहे बरं लय खुश आहे, एकदम सुखी आहे? खुश असणं आणि सुखी असणं फरक आहे बरं. आत्ताच्या घडीला खुश असू शकतात, कदाचित युवराज पडगण खुश असतील, आज त्यांचा वाढदिवस हा, एकदम खुश, अनेक व्हॉट्सअपला मेसेज आहे की खुश असू शकतात. खुश आणि एकदम सुखी असणं, दुःखाच्या बाहेर असणं, याच्यामध्ये फरक आहे. तर मला सांगा, तुमच्यापैकी कोण आहे असं जो दुःखी नाही? प्रत्येकाच्या डोक्यावर ताणतणाव, टेन्शन आहेच ना. मग अडचण कशाची असो, पण प्रत्येकाच्या डोक्यावर, माथ्यावर काही ना काही ताणतणाव आहे. तसंच या जगामध्ये हे आतापासून नाही बरं दुःख, असं नाही की इंग्रज गेले आणि आपल्याला दुःख देऊन गेले. इंग्रजांचा काही दोष नाही. मानव जन्माला आला की दुःख त्याच्या मागे लागलेलं आहे की नाही? कुठलाच मानव प्राणी जन्माला आला आणि तो हसलाय असं कधी घडलं नाही. त्याला त्रासच झालाय, बरोबर ना? ते जन्म देणारी आई ती रडते, ते बाळ ते रडतंय, है ना? सगळं दुःखच आहे. मरताना पण दुःखच आहे ना. मरताना सगळे रडत असतात, दुःख आहे. जन्म दुःखदायक आहे, मृत्यू दुःखदायक आहे, आणि मधलं हे आयुष्य तेही दुःखदायक आहे. मग भगवंत आम्हाला सांगा की आम्ही या दुःखातून बाहेर कसे पडू, काय केल्यावर आमचं मंगल होणार आहे, चांगलं होणार आहे, याचा मार्ग आम्हाला द्या, असा प्रश्न त्या देवतेने भगवंताला विचारलेला आहे. सकाळी 4:30चा टाइम. बुद्ध हे ध्यान अवस्थेमधून आत्ताच बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी पाहिलं विहार चमकायला लागलंय आणि ती देवता पुढे वंदन करून बसली. आणि कसे काय एवढं सकाळी सकाळी? आणि मग तिनं प्रश्न विचारलाय की भगवंत आम्हाला सांगा काय केल्यावर मनुष्याचं मंगल होतं, है ना? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो ना. कसं वागू मी, एवढं चांगलं वागू नये, माझ्या मागं दुःखच आहे. आता तुमच्यापैकी कोण आहे बरं वाईट वागतो? तुम्ही सगळे चांगले वागतात ना, है की नाही? कुणी आहे का असं की नाही मी लय वाईट आहे बरं? ह्या जगात एकच माणूस होता जो बोलून गेला, बुरा जो देखन मै चला बुरा ना मिलिया कोई, जो दिल खोजा आपना मुझसे बुरा ना कोई, है ना? एकाच माणसाने सांगितलंय की माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. तो होता कबीर, संत कबीर. कबीर म्हणाले या जगात माझा एवढा वाईट कोण नाही. पण ध्यान देऊन जर ह्या वाक्याला ऐकलं ना, तेव्हा आपल्या लक्षात येईल, आरशामध्ये बघून बोला ना स्वतःला की मी किती चांगला आहे. मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आपण चांगले वागतो असा आपल्याला भास होतोय. भगवंतांनी सांगितलंय, जर तुम्ही आता मी जे सूक्त सांगणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही 12 जे कडवे आहेत बुद्धांनी सांगितलेले, त्या 12 गोष्टीचा जर नीट अवलंब केला तर तुमचं मंगल होणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे, तुमचा जन्म हा सार्थक होणार आहे. तर त्या देवतेला भगवंतांनी पहिला पॉइंट सांगितला, लक्ष द्या. पहिला पॉइंट सांगितला, असेवनाच बालानं पंडितानच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तमं. रेग्युलर गाथा बोलल्यावर हे तुमच्याही लक्षात येईल. ही गाथा काही अवघड नाही, सोपी गाथा, छान गाथा, छान सूक्त आहे. ओपन करायचे. तर असेवनाच बालानं पंडितानच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तमं. याचा अर्थ असा आहे की जे बालिश लोक आहेत, बालिश म्हणजे मूर्ख लोक, बुद्धी त्यांना नाहीये, त्यांच्याकडे जास्त डोकं नाही, ते मूर्ख आहेत.
मी अशिक्षित म्हणलो नाही बरं. अशिक्षित माणसं मूर्ख नसतात, जरी अशिक्षित असले तरी ते हुशार असतात बुद्धीने. त्यामुळं काही लोक शिकूनही मूर्खपणा करतात असं. म्हणून मी सांगतोय, बुद्धाने या ठिकाणी शिक्षण नाही सांगितलं, मूर्ख लोकांपासून दूर राहा. असेवनाच बालानंग म्हणजे मूर्ख लोकांना त्यांचं सेवन करू नका, त्यांच्या सोबत राहू नका, मूर्ख लोकांपासून दूर राहा. पंडितानाच सेवना, जे पंडित आहेत, जे बुद्धीनं हुशार आहेत, अशा लोकांच्या संगतीमध्ये राहा. बरोबर का? आणि पूजाच पूजनीयानंग एतंग मंगलम उत्तमंग, जो पूजा करण्याच्या योग्य आहे अशाच माणसाची पूजा करा. आपण कोणाची पूजा करायला लागलो? आपण म्हणजे तुम्ही नाही, एक मानव प्राणी आहे ना, दगडाचीही करतोय, झाडाचीही करतोय. 22 पत्त्या वाचायच्या ना, 22 पत्त्या पुन्हा पाठवून करायच्या, वाचायच्या, तेव्हा तुमच्या डोक्यात बसत कसं नाही नाही, हो बरोबर. नाही, इथे विहारातल्या आता ते काही करत नाहीत म्हणा, म्हणजे झाली सुटका त्याच्यातून. 22 पत्त्या रोज 10 वाजता किंवा संध्याकाळी 5 वाजता त्या टायमात फळफळ घ्यायचा. बघा, 22 प्रतिज्ञा. हा नाही, मी सांगतो, 22 प्रतिज्ञा हा खूप छान विषय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध होण्यासाठी. ओके, चालेल. बरं, युट्यूब मध्ये तुमचा पण आवाज आला बरं, लक्षात घ्या. चला लक्ष द्या. मी तुम्हाला सांगत होतो, पूजाचे पूजनीय आनंद. आपण काय करतो माहितीये का? जसं तो माणूस चांगला नाहीये कोणीही, तरी आपण त्याला चांगला गृहीत धरतो, आपण त्याची पूजा करतो, आपण त्याच्या मागे मागे फिरतो, आपण त्याला साहेब साहेब म्हणतो, आपण त्याला मतदान देतो, त्याला जिंकवतो, त्याला पंतप्रधान बनवतो, आणि तो त्या गोष्टीचा गैरवापर करतो, है की नाही? माणूस हा स्वभावातून चांगला असला पाहिजे, तो खरंच पूजा करण्याचा योग्य असला पाहिजे. आणि म्हणून अशा माणसाला ओळखणं, यातच तुमचं मंगल आहे. तुम्ही जर मूर्ख माणसाची संगत करून बसला, तो मूर्ख माणूस तुम्हाला फसवणारच आहे कुठे ना कुठे जाऊन. तो काहीतरी चूक करणार आणि तुम्ही त्याच्या सोबत असल्यामुळे तुम्ही पण त्या चुकामध्ये अडकले जाणार. भगवंत म्हणाले, तुम्हाला जर तुमचं कल्याण मंगल करायचं असेल तर मूर्ख लोकांपासून दूर व्हा आणि चांगल्या हुशार लोकांच्या संगतीमध्ये राहा. अशा पद्धतीने पहिलं भगवंताने इथं आपल्याला सांगितलंय. आले का लक्षात? थँक्यू. दुसरा मुद्दा बुद्धाने पुढे मांडलाय, पतिरूपदेश वासोच पुब्बेच कतपुय्यता आत्मसमापणेधीच एतंग मंगलम उत्तमंग. याचा अर्थ असा आहे की चांगल्या ठिकाणी आपण राहायला गेलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूचा परिसर जर चांगला नाहीये आणि तिथं राहून कसं आहे, ढवळ्या संग पावळा बांधला तर काय वाण नाही तर गोन लागतो, हा जो ही म्हण काय उगाच नाही लिहिली ना, काहीतरी आहे त्याचा. आपली विचारधारा, आपलं वागणं हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर पण डिपेंड आहे. आणि म्हणून चांगल्या अनुकूल स्थळी वास करणं, तिथं राहणं, हे बुद्धांनी सांगितलंय. तशा चांगल्या ठिकाणी राहायचं आणि चांगल्या गोष्टी संपादन करायच्या. बघा, तुम्हाला जर मी दुसऱ्या भाषेमध्ये, उदाहरणार्थ तेलुगू भाषेमध्ये शिवी कशी असते हे मी तुम्हाला बोलून दाखवली ना, पटकन डोक्यामध्ये बसेल तुमच्या. पण तिथंच मी एखादं चांगलं वाक्य बोलून दाखवलं ना, ते लक्षात बसणार नाही, त्याला 10 वेळा प्रॅक्टिस करावी लागेल, आहे की नाही? वाईट गोष्टी पटकन शिकता येतात आपल्याला आणि चांगल्या गोष्टी शिकायला परिश्रम करावा लागतं. बुद्ध म्हणतात, चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, वारंवार सद्गोष्टी शिकण्याचं काम करा, चांगल्या ठिकाणी राहायला जा, चांगल्या ठिकाणी तुम्ही तुमचं वास्तव्य करा, चांगल्या गोष्टी संपादन करा आणि स्वतःला चांगल्या मार्गावरती आरूढ करा. चांगला मार्ग हा दुसरा आपल्याला देऊ शकत नाही बरं, तुम्हालाच तुमचा रस्ता निवडायचा आहे. आम्ही लाख इथं गळा फोडून सांगितलंय, पण तुम्हाला जसं वागायचं तसं तुम्ही वागणारच आहात. मग आम्ही सांगून आम्ही काही चुकीचं सांगत नाही, है ना? इथं जे काही सांगितलं जातंय ते काही चुकीचं आहे का? घेणं न घेणं तुमच्यावर आहे, है ना? पाळणं न पाळणं ते आमच्यावर आहे. आम्ही पाळायचं तेवढं पाळू, बाकी सोडून देऊ, है ना? तुम्ही जेवढं घ्यायचं तेवढं घ्या, पण शेवटी कल्याण मंगल करायचं असेल तर हा मार्ग आहे. घ्यायचा नाही घ्यायचा तुमच्यावर आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलंय, चांगल्या ठिकाणी राहायला जा, चांगल्या गोष्टी शिका आणि स्वतःला चांगल्या मार्गावर आरूढ करा, हे पुढे सांगितलंय. यानंतर पुढची लाईन आपण इथं बोललो होतो गाथेमध्ये, बाहुसच्च सीपच्च विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतंग मंगलम उत्तमंग. बघा, अंगामध्ये बहिष्कृतपणा म्हणजे बऱ्याच क्वालिटी आपल्यामध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे आमचे गौतम मुळे साहेब प्लंबर तर आहेतच, नो डाऊट, पण सोबत सोबत ते पेंटिंगचंही काम करतात ना, चांगल्या क्वालिटीचं पेंटिंग आहे. सोबत सोबत कम्प्युटर पण चालवतात, कम्प्युटरवरती बॅनर बनवायचे कामं करतात,
आहे ना. त्यानंतर चांगले कुक पण आहेत, जेवण चांगलं बनवतात. हा, मी खाल्लंय त्यांच्या हातचं जेवण, चांगलं जेवण बनवतात. आणि सोबत गाणं गाण्याचा चांगला प्रयत्न करतात, ढोलकी वाजवतात. बहिश्रुत म्हणजे चांगल्या, बघा माणसाने मल्टी टॅलेंटेड व्हायला पाहिजे. या जगामध्ये ना एक माणूस होऊन गेला, मला वाटतं शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचं नाव माहितीये, लिओनार्डो दा विन्सी. हा, मग सोयापोती पण विकल्यात मुळे साहेबांनी, है ना, फुगे पण विकले, भाजी विकली. टॅलेंटेड माणूस आहे. लिओनार्डो दा विन्सी हा जगातला एक असा माणूस होऊन गेला ज्याने दुनियाला दाखवून दिलं एक माणूस एका क्षेत्रातच पारंगत नाही होऊ शकत. लिओनार्डो दा विन्सी इंजिनियर होता, तो गायक होता, तो म्युझिक वाजवायचा, तो चित्रकार होता, तो गणित तज्ज्ञ होता आणि तो खगोल तज्ज्ञ सुद्धा होता. म्हणजे आभाळात ते कोणते तारे कुठं फिरतात, काय करतात हे पण त्याला कळत होतं. तो एवढा भारी चित्रकार होता की भविष्यामध्ये घडणाऱ्या मोठ्या मोठ्या घटना त्यांनी आधीच चित्र काढून ठेवलेलं आहे. त्यांनी चित्र काढून ठेवलंय. म्हणजे 2001ला त्या अमेरिकाचे ट्विन टावर खाली पडले, विमान टाकलं लादेननी आणि बिल्डिंग पाडली. ही घटना त्याच्या चित्रामध्ये, त्याच्या पुस्तकामध्ये 2 असे बिल्डिंग आणि त्याच्यात एक घुसणारं ऑब्जेक्ट त्याच्या बुकमध्ये सापडलं. पण लोकांनी ते चित्र पाहिलं, त्यांना काय माहिती भविष्यात असं काय होणार आहे. घटना झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की अरे हे तर आधीच त्यांनी आपल्याला दाखवलंय. खूप बुद्धिमान माणूस होऊन गेला. बुद्धांनी सांगितलंय की अशाच पद्धतीने माणसाने बहिश्रुतपणा अंगी आणला पाहिजे, मल्टी टॅलेंटेड झालं पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला कुठेही जाऊन अडचण येणार नाही, तुम्हाला उपाशी राहायची वेळ येणार नाही आणि तुमचं त्याच्यामध्ये कल्याण हे मंगल आहे. आलं का लक्षात? अरे समजतंय का? नाही, ठीक आहे, हरकत नाही, साधूकार जाऊ द्या, पण समजणं हे महत्वाचं आहे. यानंतर पुढे बुद्धाने सांगितलंय, माता पितू पठ्ठानं पुत्तदारस संग हो अनाकुलाच कन्मंता येतं मंगलम उत्तम. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही आज या धर्तीवरती जन्मला आहात, त्यामध्ये तुमच्या आई वडिलांचं मोठं योगदान आहे, है ना. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे आपलं मंगल आहे, है ना. तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे, हे भगवंतांनी इथे आपल्याला सांगितलंय. आणि आई वडिलांसोबत सोबत पुढे हे पण सांगितलंय की आपण कुटुंबामध्ये राहतो ना, तर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची सेवा करणं, प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी घेणं. जसं पुरुष आहे तर त्यांनी त्याच्या बायकोची, मुलींची, मुलांची जबाबदारी घ्यायची. स्त्री आहे तर तिने तिच्या नवऱ्याची, मुलांची जबाबदारी घ्यायची. सासू सासऱ्याची जबाबदारी घ्यायची. कुटुंबामध्ये सगळ्यांसोबत चांगल्या भाषेनं बोलणं, यात तुमचं कल्याण आहे, मंगल आहे, असं भगवंतानी इथं आपल्याला सांगितलंय. माता पितो पठ्ठानं पुत्तदारस संग हो. मी 12वीला ना एक धडा शिकवला मुलांना, कोख जाया असं त्या धड्याचं नाव आहे. कोख जाया, त्याचा अर्थही तुम्हाला कळला असेलच. कोख म्हणजे जे आपण म्हणतो ना, उदर पोटामध्ये जेव्हा वाढलेलं म्हणतो ना कोख, आणि जाया म्हणजे वाया गेलं. ती घटना खरी आहे की एक महिला आश्रम मध्ये, आणि तिने एक पत्र आश्रमच्या अथॉरिटीला लिहून दिलं होतं आणि त्या स्त्रीचा मृत्यू झाला. आणि त्या आश्रम अथॉरिटीनी ज्याने तो धडा लिहिलाय त्या लेखकाला पत्र पाठवलं आणि सांगितलं, बाबा ती मेली, तिच्या मैताला या तुम्ही. आणि तेव्हा तो लेखक गाडीमध्ये बसून त्या आश्रमाकडे निघाला होता, वृद्धाश्रमाकडे. आणि तेव्हा त्या लेखकाला म्हणतात ना फ्लॅशबॅक, त्याला मेमरीमध्ये जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. घडलं असं की ती जी स्त्री आहे ना, ती एका मोठ्या ऑफिसरची बायको होती. त्यांना एकच मुलगा होता, एकुलता एक मुलगा होता. त्या मुलाला पण त्यांनी एवढं शिकवलं, भरपूर शिकवलं. आणि तो मुलगा बाहेरगावी अमेरिकेला त्याला कामासाठी पाठवलं होतं. आणि तो अमेरिकेमध्येच राहिला. त्याने तिकडे लग्नही केलं, त्याचं कुटुंब, त्याने तिकडे घर बंगला घेतला, कारण अफाट पैसे होते. त्यानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि इकडं त्यांचा मोठा बंगला होता मुंबईला. त्या बंगल्यामध्ये ती आई त्याची एकटीच राहायची आणि घरात ते नोकर वगैरे, कारण करोडपती लोक होते. तो मुलगा अमेरिकेतून मुंबईत आला बाप मेल्याच्या काही महिन्यानंतर, आणि आईला म्हणाला की आई आता इथे तू एकटी काय करते, एवढा मोठा बंगला घेतलाय, माझे मुलं सुद्धा झालेत, बायको आहे, तिकडे सगळं काही आहे, तू इथं राहून काय करते, त्यामुळे तू चल, तर तुला मी घेऊन जातो कायमचं आमच्या सोबत अमेरिकेला. तिलाही वाटलं की बरोबर आहे ना, आता एकटी काय करणार आहे, कोणाच्या भरोशावर भारतात राहणार आहे, बाकीचे नातेवाईक पण कोणी नव्हते. त्या माणसाने, त्या मुलानी सांगितलं, मग आता मी तुला घेऊन गेल्यावर बंगला इथं कशाला पाहिजे, विकून टाकू आपण. त्याने तो बंगल्याची डील केली, कितीतरी करोड रुपयाला ती डील झाली. सगळे पैसे आपल्या अमेरिकेच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. त्यानंतर आईचे काही एफडी बँकेमध्ये काही पैसे होते. तो म्हणला आता आपण परत भारतात येणारच नाही, तर आपलं पूर्ण आता अमेरिकेतच सगळं काही आहे, मग हे बँकेत पैसे कशाला सगळं ठेवायचे. ते पण त्याने स्वतःच्या खात्यावर तिकडे मारून घेतले पैसे ट्रान्सफर.
आणि त्या महिलेला सगळ्या म्हणजे दागिने वगैरे सगळं तिचा व्यवहार क्लिअर केला, तिची बॅग पॅक केली, स्वतःची बॅग पॅक केली, दोघांचं तिकीट बुक केलं अमेरिकाचं, आणि या मुंबई एअरपोर्टला ते दोघं माया आणि तो लेक आले. आल्यानंतर वेटिंग रूम मध्ये थांबले बराच वेळ. आणि तुम्हाला सांगतो, एअरपोर्टमध्ये गेलं ना आधी बॅगा जमा कराव्या लागतात. बोर्डिंग पास घ्यायचा असेल ना तर सामान टाकावं लागतं. सामान टाकून दिलं समजा, आणि दोघे जण हातात ते तिकीट घेऊन त्या वेटिंग लॉन्जमध्ये थांबले होते. त्या ठिकाणी थांबल्यावरती आता तो मुलगा बसून बसून कंटाळला. आईला म्हणाला, आई जरा थांब तू, मी असंच चक्कर मारतो एअरपोर्टमध्ये, फिरतो, जरा कंटाळा आलाय. ती बसून राहिली. तो मुलगा गेला आणि परत कधीच आला नाही, कधीच आला नाही. आणि खरी घटना आहे ही, खरी घटना आहे. ती बाई तिथं वैतागली वाट बघून बघून. तिने नंतर चौकशी केली की अमेरिकेला जाणारी ही फ्लाईट कधी आहे. ते म्हणले ही फ्लाईट झाली, 2 तास झाले, निघून गेली ती फ्लाईट. आता मग आता नवीन फ्लाईटचं तिकीट बुक करायला पैसे नाहीत, आणि जाणार तर कोणाच्या भरोश्यावर, कुठं उतरायचं आणि कुठं जायचं कोणाच्या घरी. आणि इकडचा बंगला, पैसे विषय सगळं मुलाने आपल्या नावावर केलं होतं. ती स्त्री एअरपोर्टवरती रडत राहिली तिथं. आणि मग त्या सिक्युरिटी गार्डने ओळखलं की अरे ही तर त्या अधिकाऱ्याची बायको आहे, कारण तो एकेकाळी त्याला सलाम करायचा. आणि मग त्या सिक्युरिटी गार्डने तिला त्या आश्रममध्ये भरती केलं होतं. आणि लेखकचा त्या आश्रममध्ये संपर्क होता, तर त्यांची ओळख झाली होती. आणि म्हणून तो लेखक तिला आपल्या आईसारखा मानत होता. आणि म्हणून तिच्या मैतीच्या वेळेला लेखकाला तिने बोलवून घेतलं होतं. जेव्हा ती मेली तेव्हा तो लेखक तिच्या मैतीचं सगळं करायला गेला होता. अशा पद्धतीची नीच अवलाद या जगामध्ये आहे ना, आहे. म्हणजे विचार करा की सगळंच काही पूर्णतःच भारतातून त्याने स्वतःच करून फरार झाला. आणि नंतर त्याला कोण काय पोलीस पकडणार आहे, त्या काही करणार, कोणीच काय नाही करू शकणार. गेला तर गेला. याला म्हणतात कोख जाया, पैदा केला पण वाया गेला. म्हणून भगवंताने सांगितलंय, तुमचं कल्याण मंगल कशात आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, तुम्ही तुमच्या बायको मुलांची, नवरा असेल तर नवऱ्याची सेवा करा. हे भगवंतानी त्यांच्या या सुत्तामध्ये आपल्याला सांगितलंय. यानंतर पुढे सांगितलंय भगवंतानी, आरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच्च धम्मेसु एतं मंगलम उत्तमं. तर हे जे मी आता वाचलंय त्याच्यामध्ये असं सांगितलंय बघा, प्रमादी आयुष्य जगणं हे बऱ्याच लोकांना आवडतं. आता तुम्हाला सकाळी सकाळी उठून कामाला पळावं लागतं म्हणून ठीक आहे, पण समजा तुम्हाला कामाला सुट्टी आहे, किंवा जिथं तुम्ही कामाला जाता ते लोक बाहेर गेले तर म्हणले उद्या येऊ नका, मग कसं आहे, मजा आहे की नाही? आहे ना, झोपत झोप, मजाच मजा, आरामात उठणं काय आहे ना, टेन्शन नाही राहत. हे प्रमादी आयुष्य, हे प्रमादी आयुष्य आहे. भगवंत म्हणतात अप्रमाद आपण स्वीकारला पाहिजे. तुम्ही नेहमी व्यवस्थित प्रयत्न करत राहिलं पाहिजे जीवन जगण्याचा. राजा लोक कसे आय्याशी असतात, कधी उठणार, कधी आंघोळ करणार, कधी काहीही करणार, अफाट पैसे पडलेत ना, त्यामुळे त्यांना काहीच फरक नाही पडत. जसं हे अंबानी वगैरे किंवा करोडपती घरचे आवतात. तुम्हाला माहित नाही पण मी सांगतो तुम्हाला की मुंबई रेसकोर्सला तिथं हॉर्सचा क्लब असतो. त्या क्लबमध्ये रात्रीच्या वेळेला करोडपती लोक जमा होतात, दारू प्यायला, डान्स करायला, मजा करायला. आणि मी जेव्हा गाडी चालवायचो तेव्हा एक पॅसेंजर मला त्या क्लबवरती घेऊन चल म्हणले होते. तेव्हा मी त्या क्लबच्या गेटमध्ये एंट्री केली होती आणि मी बघितलं आजूबाजूला नुसत्या आलिशान गाड्या, रॉल्स रॉयल्स, BMW, मर्सिडीज, ह्याच गाड्या. तिथं आपली ही गरीबाची गाडी आतमध्ये, आणि त्यांना तिथं उतरवून लगेच मी बाहेर निघून गेलो. तेव्हा मी पाहिलं तिथं फक्त करोडपती लोक येत होते. कशासाठी विचारलं मी, त्या गाडीमधल्या लोकांशी बोललो बऱ्यापैकी. ते सांगितलं त्यांनी, अरे बहुत एन्जॉयमेंट आहे, असं तसं आहे. सकाळी 4-5 वाजेपर्यंत तो क्लब चालू असतो, रात्री 11 ते सकाळी 4-5. आणि काय करायचं, दारू प्यायचा, डान्स करायचं आणि बाकीच्या गोष्टी. आणि मग घरी आल्यानंतर झोपायचं 2 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत. परत उठायचं, आंघोळ विंघोळ झाली, दोस्ताला बोलायचं, चालत तिकडे, कारण काम धंदेच नाहीत ना. असा माणूस हा शेवटी बर्बादीलाच जाणार आहे. असं आयुष्य जगणारा हा बर्बाद होणार आहे. म्हणून बुद्ध या ठिकाणी काय म्हणलेले आहेत की तुम्ही अप्रमाद याचा स्वीकार केला पाहिजे. प्रमादाचं आयुष्य तुम्ही जगलं तर तुमचं त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. पुढे बुद्ध म्हणतात, गारवोच निवातोच संतुठीच कतयुता कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं. म्हणजे गौरव करणे, नम्रता बाळगणे, संतुष्ट राहणे आणि केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्म श्रवण करणे, हे जो माणूस करत असेल त्याचं कल्याण आहे. बऱ्याच लोकांना गर्व असतो, घमंड असतो बऱ्याच गोष्टीचा. मी सांगितलं तुम्हाला, सुंदरतेचा गर्व आहे की नाही, है ना, मी इतका सुंदर आहे, माझं नाक डोळे असे आहेत, माझी हाईट अशी, बॉडी अशी.
म्हणून माणसाला सुंदरतेचा गर्व येतो. रंगाचा, मी गोरा आहे काळा आहे वगैरे असा भेदभाव असतो की नाही. सुंदरतेचा लोक गर्व करतात. त्यापेक्षाही जास्त भयानक आहे पैशाचा गर्व. ज्याच्याकडे अफाट पैसे पडले तर तो जास्त गर्विष्ठ माणूस होतो. पैशापेक्षा जास्त मोठा गर्व आहे जाती धर्माचा. अरे आम्ही हे आहेत, आम्ही ते आहेत, है ना. आणि त्याच्याही पेक्षा मोठा गर्व आहे ज्ञानाचा. ज्याच्याकडे ज्ञान आलं ना मग तो तर हवेतच, त्याचे पाय असे जमिनीवर टेकून राहतील का. म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. अहंकार टाळला पाहिजे आणि तुम्ही वेळोवेळी धम्मश्रवण केला पाहिजे. बुद्धांनी दिलेली जी शिकवण आहे ती वेळोवेळी ऐकली पाहिजे. बघा, धम्म आचरणाचा विषय आहे, पण आचरण हा तुम्ही श्रवण केल्यानंतरच आचरण करणार आहेत ना. तुम्ही ऐकलंच नाही तर आचरण कसा करणार. कुठलीही गोष्ट शिकायची तर ते आचरण करणं गरजेचं आहे. श्रवण करणं गरजेचं आहे, मग आपण आचरण करू शकतो. तुम्हाला त्या अरहंत पदाला जायच्या 4 पायऱ्या माहिती आहेत का. सगळ्यात पहिली पायरी श्रोतागामी. श्रोतागामी ऐकणं. बरं ते जाऊ द्या, लेणीवरती तुम्ही आला होतात का. हे बालश्रमेरला आपण घेऊन गेलो होतो तेव्हा, तर तिथं त्या स्तूपाचं वर्णन त्या गुरुजींनी केलं होतं ना. त्यांनी सांगितलं होतं ना त्या स्तूपाचा खालचा भाग आहे, है ना. तो बुद्ध हे जेव्हा शिकायला गेले होते तो भाग आहे. म्हणजे त्यांच्याकडे काहीच नॉलेज नव्हतं. पण त्याच्यानंतर स्तूपावरती जी डिझाईन आहे पहिली पट्टी ती श्रोतागामी. बुद्ध जेव्हा शिकायला गेले ना तेव्हा त्यांनी लोकांना प्रवचन नाही दिलं. अलार कालम, उद्दकराम पुत्त आणि असे अनेक साधू लोक त्यांच्या आश्रमात जाऊन बुद्ध शिकत होते, त्यांना गुरु बनवत होते आणि त्यांच्याकडून शिकत होते. बुद्धांनी पहिलं काम केलं ऐकणं, श्रवण करणं. त्यांनी वेदपुराण ऐकले, त्यांनी देवधर्माच्या स्टोरी ऐकल्या, सगळं शिकून घेतलं आणि मग स्वतः त्याच्यावर अभ्यास केला. तेव्हा त्यांना कळलं त्या जगात देव भूत धर्म हे काहीच नाही. आणि मग बुद्ध पुढं निर्वाणाला निघालेले आणि सम्यक संबोध व्हायला निघाले. हे त्या स्तूपाचा अर्थ आहे. म्हणून पहिली पायरी काय सांगितली, श्रोतागामी, तुम्ही आधी ऐका. दुसरी पायरी सकृतागामी, है ना. तुम्हाला आता कळलंय, आता ते आचरणात आणायला सुरुवात करा. त्यानंतर अनागामी, है ना. आपल्याला कळलंय ते आता आपण लोकांनाही सांगितलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण काय बनतो, अरहंत बनतो. अरहंत बनण्यासाठी या 4 पायऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. आयुष्यात एक पायरी जरी आपण नीट पार पाडली ना आपण सगळ्यांनी, मला पण धरून बरं, आपलं कल्याण मंगल आहे. खरंच आपण चांगल्या पद्धतीने जगलो आणि चांगल्या पद्धतीने आपण मरताना आपल्या कोणाच्या चेहऱ्यावर दुःख राहणार नाही जर आपण या 4 पैकी एक पायरीपर्यंत जरी नीट पोहोचलो तर. धम्म ऐकणं हेही पुण्याचं काम आहे. आणि आज तुम्ही इथं धर्मश्रवण करताय हे आपलं पुण्याचं काम आहे. आपण या ठिकाणी पुण्य करतोय. तर बुद्धांनी सांगितलंय वेळोवेळी धम्मश्रवण केला पाहिजे. यानंतर पुढं बुद्धांनी सांगितलंय खंतीच सोवचस्सता समनानच दस्सनं कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम उत्तमं. यापुढे सांगितलंय बुद्धांनी क्षमाशील असणं, अंगी लीनता असणं, सज्जनाचं दर्शन घेणं आणि योग्य वेळी धम्माची चर्चा करणं. मला सांगा, तुमच्याकडे क्षमाशीलता आहे का. कोणी तुम्हाला धक्का दिला तर 2 शिव्या दिल्याशिवाय तुम्ही पुढे जाता का. बरं त्याचा चुकून लागला असेल याचा तर काय अंदाज आपण करतो का, है ना. धक्का मारणारा हा नालायकच आहे. त्यांनी जाणीवपूर्वक मला धक्का मारलाय म्हणजे आपण आहोतच तेवढे सुंदर तर मग ते होणारच आहे, असा भ्रम आहे आपल्या सगळ्यांना. बघा, क्षमाशील असलं पाहिजे. ताबडतोब रिॲक्शन प्रत्येक वेळेस बरोबर असेल असं नाही. भगवंत म्हणतात तुम्ही क्षमाशील राहा. घडलेल्या घटनेला दुसऱ्या अँगलने पण बघा, नाहीतर नंतर माहिती आपण अरे असं झालं असतं, असं झालं असतं, मग हे झालं असतं तर ते बरं असतं बोलत असतो का नाही. असं नाही तर तसं झालं असतं. तिला झोप यायला लागली वाटतंय. काय शाळेसाठी सकाळी लवकर उठावं लागतं. बघा, तुम्ही क्षमाशील असलं पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्ही समोरच्याला माफ केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस कार्याला कार्य करून चालणार नाही. भगवंत या गोष्टीला टाळण्याचं काम करतात. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे की नाही. एक माणूस दुसऱ्या कोणीतरी पैसे दिले होते, पैशाच्या लालसेपोटी भगवान बुद्धाकडे आला आणि भगवंताला नको त्या शिव्या द्यायला लागला, जोर जोरात. है की नाही. हे माहिती की नाही तुम्हाला. बुद्धाला त्या माणसाने नको त्या शिव्या दिल्या, 1 नाही 2 नाही, शिव्या दे दे दे. बुद्ध तसेच बसून राहिले, हसत होते त्याच्याकडे बघून. आणि तो शिव्या देऊन 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 शेवटी अर्ध्या तासानंतर तो थकून गेला आणि म्हणला बाबा मी तुला एवढ्या शिव्या दिल्या
तुला काय राग नाही येत का? तुला काही वाटत नाही का? तू काहीतरी बोल मला, है ना? मग यावर बुद्ध म्हणाले की समज तुला कोणीतरी तुझ्या वाढदिवसाला कोणी गिफ्ट आणून दिलंय आणि तुला ते गिफ्ट नकोय, मग काय करशील? मग काय होईल? तो म्हटला ते गिफ्ट माझ्याकडेच राहील. हे जे काही भेटवस्तू तुम्हाला आणली, अर्धा तास तू माझ्यावरती वर्षाव करतोय, मला त्या नकोय. त्याचा मी स्वीकारच केला नाही, त्यांनी ऐकलंच नाही, माझ्या कानात त्या घुसल्याच नाहीत, म्हणून त्या सगळ्या शिव्या तुझ्याकडेच राहिल्या, है ना? म्हणजे एवढं क्षमाशील आपल्याला व्हायला लागणार आहे. ह्या लेवलचं क्षमाशील आपण झालो, नक्कीच आपण जेव्हा या जगातून जाण्याचा वेळ येईल ना, आपल्या चेहऱ्यावर दुःख राहणार नाही, आपण मुक्त झालेलो असतो, आपल्या मनातलं टेन्शन हलकं झालेलं असेल आणि आपण नक्कीच उरलेलं आयुष्य हे आनंदात आणि सुखात जगू. पण या लेवलचं क्षमाशील आपल्याला व्हायला पाहिजे. आपण लगेच रिॲक्ट करतो, असं नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही. बुद्धांनी हेच टाळायला सांगितलं आपल्याला, क्षमाशील व्हा. झालेल्या घटनेवर ताबडतोब रिॲक्ट करू नका. तर बुद्धांनी या सांगितलंय, अंगामध्ये लीनता असली पाहिजे, सज्जन लोकांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि धम्माची चर्चा केली पाहिजे. तुम्ही आता इतके दिवस शनिवारी इथे येत आहे, वर्षावास तुम्ही अटेंड केला, इतके वर्ष विहारात, तुम्ही कोणत्या धम्माची चर्चा आपसामध्ये केली बरं? त्याने धम्माची चर्चा केली का आपसात? बरं, तुम्ही दोघे कामाला निघालात, कोणी दोन स्त्रिया कामाला निघालात, इथून चकाल्यापर्यंत चालत जायचंय, तर मग अरे बुद्धांनी एका काळी असं सांगितलं होतं, गुरुजी असे म्हणले, तुला काय वाटतंय ते बरोबर आहे का? याच्यावर कधी चर्चा केली का आपण? नुसतं ऐकायचं, बरं वाटलं, निघून गेले, रात्रच्या म्हणजे रात्र इथून रात्र सरली, डोक्यातलं गायब, सकाळी परत हाय तसा दिवस. हे प्राण्यासारखं जीवन झालं ना आपलं. असं नाही. इथं बुद्ध म्हणतात धम्माची वेळोवेळी चर्चा व्हायला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटायला पाहिजे का तसे ऐकून? आम्ही अनेक वेळा चर्चा करतो, अनेक वेळा, आणि चर्चा अशी तशी होत नाही. जेव्हा मी चर्चेसाठी विषय बनवतो किंवा विषय काढतो ना, मग बहुधाचार्य परेशान होऊन जातात की अरे बापरे, आता याच्यावर काय डोकं फोडे करायचे. हा, मी आता एक मुद्दा तुमच्या समोर प्रकट करतो ना, ओके, तुम्ही त्याच्यावरती काय बोलता ते आपण ऐकलंय सगळ्यांनी, तुम्हालाही माहिती असेल. काही भलतेजी शिलाचं पाणी देतात पाण्यामध्ये, असं ते काहीतरी बडबड करणार आणि ते पाणी सगळ्यांना प्यायला देणार. मग ते करणं योग्य आहे की अयोग्य? चूक आहे. चूक आहे की योग्य? किती लोक चूक म्हणतात? हात वर करा. मी एक्झाम्पल, आता मी ग्लासमध्ये पाणी घेतो आणि काहीतरी बडबड करतो त्या पाण्यामध्ये, त्या पाण्याला असं ठेवतो आणि काहीतरी बोलतो आणि मग चला सगळ्यांनी 2-2 थेंब घ्या आणि सगळ्यांनी जेवण घ्या. आता कसं वाटलं मग? मला सांगा, हे जे क्रिया आपण विहारात जर केली तर हे योग्य आहे की अयोग्य? मला नीट कळलं नाही, कन्फ्युज झाला तुम्ही. हो, चांगलं म्हणणारे हात वर करा. चांगलं म्हणणारे की हे चांगलं असं केलं पाहिजे, आणि चांगलं नाही म्हणणारे हात वर करा बरं. अच्छा, चांगलं म्हणणारे एकच आहेत का? एकच आहेत, बरं मावशी एकच आहेत. बाकी नाही म्हणणारे एवढे सगळे आहेत ना? काही लोक कन्फ्युज आहेत अजून पण, हो म्हणू का नाही म्हणू. मी तुम्हाला सांगतो, जपान मधला ऐका जपान मधला एक सायंटिस्ट होऊन गेला, अजूनही जिवंत आहे तो. ठीक आहे, इमोतो मसारू नाव आहे त्याचं, इमोतो मसारू. युट्यूबला मिळेल तुम्हाला. जे मी सांगतोय ते असंच बोलणार नाही, कधी अभ्यास करूनच बोलतोय. इमोतो मसारू नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने पाण्यावरती 20 वर्ष प्रयोग केला. इमोतो मसारू काय म्हणतो माहितीये का? ह्या पाण्याला आपण जे बोलतो ना ते ऐकायला येतं. आता हे तुम्हाला नाही पटणार, मी तुम्हाला अजून दुसरं उदाहरण देतो. झाड आहे ना, झाड, हे झाड आपल्या विहाराला डिस्टर्ब आहे का नाही? आता हे झाड कापलं पाहिजे, नाही तर आपलं विहार पडल, मूर्तीवरती पडल ते झाड. म्हणजे झाडाला कापायचं कसं? मग तुम्ही म्हणणार ते खाली तिथं काहीतरी विष टाका, केमिकल टाका बुंद्याला, म्हणजे जेणेकरून झाड सडून जाईल. मग बीएमसी वाले येऊन कापून घेते ना. आपण झाड कापलं तर आपल्याला गुन्हा आहे, फाईन आहे, जेलात जावं लागेल. झाड कापणं अलाउड नाही, आपण नाही कापू शकत. पण त्या झाडाला आपण जर पॉयझन दिलं जमिनीमध्ये तर झाड मरून जाईल, आणि झाड मेलं की त्याला कापावं लागेल. पॉयझन देणं हे अवघड गोष्ट आहे, लांबची गोष्ट आहे. काही सायंटिस्टचं म्हणणं आहे झाडाला नुसतं शिव्या द्या, झाड मरतंय. नाही बोलतात की झाड ऑक्सिजन वगैरे देतात. झाडाला तुम्ही शिव्या द्या रोज, सकाळ संध्याकाळ तिथे या, त्याला 10-12 शिव्या द्या सगळ्यांनी मिळून. बघा, काही महिन्यात ते झाड सुकून जाईल आणि ते मेलेलं असेल. आणि हे जगदीशचंद्र बोस, सुभाषचंद्र बोस यांचे मोठे भाऊ, त्यांनी हे प्रयोग करून दाखवलाय. झाड आपलं बोलणं ऐकतं. एखादी स्त्री जेव्हा दारामध्ये तुळस लावते, तिला फेऱ्या मारते, तिला पाणी देते, त्या तुळशी सोबत 2 गोड शब्द बोलते ना, तुळस बहरून येते. कळलं का? आणि सगळे झाडं हे तुमचं ऐकतात.
ऐकण्याची त्यांना समज आहे, जरी त्यांच्याकडे कान नसले तरी. झाड ऐकू शकतं, झाड जिवंत आहे, पाणी तर जिवंत नाही. पाणी सुद्धा ऐकतं. हे तर जपानीज सायंटिस्टने सिद्ध केलं. कसं सिद्ध केलं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी एक एक थेंब पाण्याचा काचेच्या पट्टीवर ठेवला. काचेच्या पट्टीवर पाण्याचा थेंब ठेवला. त्या छोट्या छोट्या काचेच्या पट्ट्या आधी त्याने फ्रीजमध्ये टाकल्या आणि त्याचा बर्फ तयार झाला. बर्फ तयार झाला ना, त्याने नंतर त्या पट्ट्या काढल्या आणि एका छोट्याशा ट्रेमध्ये ठेवल्या, प्लेटमध्ये, कपबशीमध्ये. आणि एका कपबशीला जाऊन तो म्हणायचा आय लव्ह यू जपानीज भाषेमध्ये, आणि दुसऱ्याला जाऊन 2-4 शिव्या द्यायचा. तिसऱ्याला जाऊन म्हणायचा की हा आय एम थँकफुल, मी तुमचा आभारी आहे. चौथीला जाऊन म्हणायचा की तू चांगली नाही, तू पाण्याचा थेंब असा आहे, घाण आहे वगैरे. सगळ्या याला तो काही ना काही वेगवेगळे एक्सप्रेशन देत होता. एकावरती चिडचिड करायचा, एकाला हसून बोलायचा, एकाला शांतपणे बोलायचा, एकाला प्रेमाने बोलायचा. सगळ्या कबशासोबत वेगवेगळा बोलायचा आणि त्यानंतर त्या कबशाला परत क्रिस्टलाइज करायचा, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचा. दररोज त्यांनी हे प्रयोग केले आणि नंतर त्यांनी त्या काचेला ना त्या मशीनमध्ये टाकलं झूम करून बघायला. तेव्हा त्या पाण्याचा जो आकार आहे ना, पाण्याच्या त्या बर्फाचा जो आकार आहे, तो आकार हा वेगवेगळ्या पद्धतीचा तयार झाला. ज्याला प्रेमाने बोलला ना, त्याचा आकार, त्याची डिझाईन ही खूप सुंदर तयार झाली. आणि ज्याला त्यांनी शिव्या दिल्या ना, त्याचा डिझाईन टोटली खराब झाली, बिघडून गेली होती. हे त्यांनी जगासमोर मांडलं की बघा, वाईट बोललं तर ते पाण्याचा मॉलिक्यूल टोटली डॅमेज झालाय, खराब झालाय, आणि चांगलं बोलल्यावरती तो एकदम आकारामध्ये आलाय. हे दोन्ही त्यांनी जगासमोर मांडलेत. आणि हे प्रयोग मी क्लासमध्ये, माझ्याकडे बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड आहे, त्याच्यावरती मी दाखवलेत. ही मुलगी इथं बसलेली, हिला तुम्ही विचारून घ्या. याशी काय दाखवलेत मी इमोतो मसारूचे प्रयोग. तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये युट्यूबला जपानीज सायंटिस्ट वॉटर प्रयोग, वॉटर एक्सपेरिमेंट एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला ते प्रयोग पाहायला मिळतील. पाणी आपलं ऐकतं आणि आपण खुशाल. पाणी आपल्या शरीरात आहे ना, किती पाणी, 70% पाणी आपल्या अंगामध्ये, आणि आपण पाण्याला काहीच किंमत देत नाही. तुम्ही औषध खाण्याच्या आधी त्या पाण्याला काहीतरी 2 शब्द बोला चांगले, आणि मग ते औषध ग्रहण करा. नक्कीच त्या औषधाचा फायदा होईल. कळलं का? आपण स्वतःला शिवाय देऊन घेतो, अरे मी लय असा आहे, मी लय तसा आहे. मग आपल्या अंगामध्ये पाणीच पाणी आहे ना, त्याची डिझाईन चांगली होईल का खराब होईल? खराबच होणार आहे. म्हणून तुम्ही नेहमी शांत वाणीने बोला, चांगलं बोला, आणि मी चांगला आहे, तुम्ही चांगले, ही भाषा वापरा, असं भगवान त्यांनी सांगितलं. तर असं शिलाचं पाण्याचा प्रयोग इथं मी करणार नाही, पण परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. जरी ती अंधश्रद्धा वाटत असली तरी त्याच्या मागे कारण आहेत. ते करतात म्हणजे ते मूर्ख आहेत आणि आम्ही शान आहेत, हे चुकीचं आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय. असं काही मी इथं करणार नाही. अंधश्रद्धा वाढेल याला मी खतपाणी घालणार नाही. यानंतर भगवंतांनी पुढे सांगितलंय, पुढचं एक चांगलंय, पुट्टस्स लोकधम्मे ही चित्त यसन कंपती असुकंग विरजन खेमंग एतंग मंगलम उत्तमंग. ह्या जगामध्ये ना 8 प्रकारचे धर्म आहेत. जगामध्ये 8 प्रकारचे धर्म आहेत. त्या 8 प्रकारच्या धर्माने तुमच्या मनाला विचलित होऊ नये, शोकरहित राहणे, निर्मळ आणि निर्भीड राहणे उत्तम मंगल होय. 8 प्रकारचे धर्म आहेत. 8 आहेत ना, कोणते कोणते 8 ते पण सांगतो. पहिलं आपण असं धरूया, पाप आणि पुण्य. एक पाप आहे, त्याच्या विरुद्ध पुण्य आहे, है ना. त्यानंतर मान अपमान. काही लोक आपल्याला मान सन्मान देतात तर काही लोक आपलं अपमान करतात, है ना. मान अपमान. त्यानंतर खरा खोटं. काही लोक आपल्या बोलण्याला खरं मानतात तर काही लोक आपल्या बोलण्याला खोटं मानतात, है ना. तर पाप पुण्य मान अपमान खरं खोटं, है ना. आणि अजून 2 आहेत. तर अशा पद्धतीने 8 प्रकारचे धर्म आहेत, लोकधर्म ज्याला म्हणतो आपण. तर ज्या माणसाने हे 8 प्रकारचे धर्म ऐकून त्याचं मन हे विचलित होऊ दिलं नाही, जो स्थिर मनाचा आहे, तो खऱ्या अर्थाने मंगल त्याचा होणार आहे, असं बुद्धाने सांगितलं. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देतो की जर इथं आता शिंदे गुरुजी आमची लय तारीफ करतात इथं बोलत असताना, हे प्रवचनकार, उत्कृष्ट प्रवचनकार वगैरे, मग ते ऐकून लगेच मी एकदम हवेत, अरे क्या बात आहे. आणि ते जर झालं तर मग माझा काही उपयोग नाही, है ना. जर मी असं म्हणायला लागलो की मलाच सगळं येतंय, मग माझा काही उपयोग नाही. म्हणून 8 तुमची तारीफ होणार, लोक तुमची तारीफ करणार, म्हणून तुम्ही भारावून जाऊ नका. लोक तुमची निंदा करणार, बुराई करणार, म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. बुद्ध म्हणतात, स्तुती करू द्या, निंदा करू द्या, पाप करू द्या, पुण्य करू द्या, खरं करू द्या, खोटं करू द्या, तुम्ही तुमचं मन हे स्थिर ठेवा, त्यातच तुमचं कल्याण आहे, त्यातच तुमचं मंगल आहे, है ना. आलं का लक्षात?
आपण कसं लगेच समोरचा काय बोलला की लगेच चिडतो आणि समोरच्याने तारीफ केली की लगेच खुश होतो. म्हणजे आपली गाडी त्याच्या हातामध्ये, गाडीचा रिमोट आपल्या. तू जसे बटन दाबणार आपण तसे नाचायला लागलो. म्हणून बुद्धाने 2500 वर्षापूर्वी हे सांगितलंय, पुट्टस्स लोक धाम्मे ही चित्त यसन कंपती असुकं विरजन हे मग येतं मंगला मोठं. आणि यानंतर शेवटचा मुद्दा आहे, एत दिसानी कत्वानं सब्बथम पराजिता सब्बत सोंती गच्छन्ति तं ते संग मंगलम उत्तमं. शेवटचा मुद्दा आहे हा, की जो ह्या वरील सगळ्या पॉइंट प्रमाणे वर्तन करत असेल आणि जो अपराजित राहतो, जो कल्याणाला प्राप्त झाला आहे आणि ज्याने कुशल कर्म केले आहेत त्याचंच मंगल होणार आहे. म्हणजे जीवन जगत असताना तुम्ही कुशल कर्म करा, चांगले कर्म करा, लोक कल्याण काय आहे हे तुम्ही समजून घ्या. आपल्या आयुष्याचा समाजाला काही फायदा झाला पाहिजे, दुसऱ्याला काही उपयोग झाला पाहिजे, हे आपण तशा पद्धतीने जीवन जगा, यातच तुमचं कल्याण आहे, हे भगवान बुद्धाने शेवटच्या लाईन मध्ये सांगितले. तर आज या ठिकाणी मी तुम्हाला महामंगल सूत्रात काय काय केल्याने आपलं कल्याण होईल, आपलं आयुष्य सुखमय कसं होईल, हे बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिले. बघा आजही तसंच लागू होते. बरं, बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं नाही सगळं. असं आहे का की आता मॉडर्न जमाना सुरू झालाय आता लागू होत नाही? आजही ते तसंच लागू होतंय. म्हणून तुम्ही सुद्धा जे काही इथं ऐकलात, जे काही श्रवण केलं, तशा पद्धतीने जीवन जगा आणि आपलं कल्याण करून घ्या, मंगल करून घ्या. नक्कीच तुमचं कल्याण हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. इथंच थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद.